तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लर्निंग आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण बघत होतो इयत्ता 7वीचा पॅटचा पेपर मराठीचा जो की 11 एप्रिलला होणार आहे, त्याची आपण सीरीज बघत होतो. याच्या अगोदर आपण 4 पार्ट अपलोड केले आहे. तुम्ही अजूनही 4 पार्ट बघितले नाही तर ते अगोदर बघा, त्यानंतर 5वा पार्ट बघा. हा आपला 5वा पार्ट होणार आहे. या अगोदरचे 4 पार्ट पण खूप महत्त्वाचे आहे. तर चला आपल्या 5व्या पार्टमध्ये काय होतं, कोणते प्रश्न आलेले आहेत ते आपण बघूया. जसा जसा पेपर तुम्हाला बघायला मिळणार आहे. बघा, प्रश्न क्रमांक 7 दिलेला आहे. यामध्ये तुम्हाला खालील दिलेल्या शब्दसमूहासाठी एक शब्द लिहायचा आहे. काही शब्दसमूह दिले त्यासाठी एकच शब्द लिहायचा आहे. बघा, आवडते शब्द एक, ज्याला कधी मृत्यू नाही असा अमर. ज्याला कधीच मृत्यू येत नाही तो कसं अमर असतो. एवढं लिहायचं काम नाही. फक्त अमर म्हणलं पण समजून जातं की ज्याला कधीच मृत्यू येत नाही तो अमर आहे. वह्या पुस्तके व मूल यात घालून शाळेत जातात. दप्तर एवढं म्हणायचं काम नाही. मुलं घालून तर आता माहिती आहे, मग दप्तर म्हटलं झालं ना, तेच येतं. ठीक आहे, त्याला तेच म्हणतात. अनेक शब्दांसाठी एक शब्द पण त्याला. उभे शब्द, ज्याला मर्यादा नाही असा अमर्याद. समुद्राला या नावाने ओळखले जाते. समुद्राला सागर नावाने ओळखले जाते. बघा, 3-4 मार्क्ससाठी विचारलं जाईल तुम्हाला हे. बघा आता प्रश्न क्रमांक 8, खालील प्रसंगाबद्दल तू काय करशील ते लिही. एक, लग्न समारंभात खूप अन्न वाया जात आहे. तर तुला काय करायचं आहे, स्वमत मांडायचं आहे. इथं तू काय करशील. ठीक आहे, मी लोकांना अन्न वाया घालू नका असे सांगेल. उरलेले अन्न गरजूंना देण्यास सल्ला देईल आणि अन्नाची नासडी टाळण्यासाठी प्रयत्न करेल. दुसरा विचारला आहे, तुमच्या गावात इमारत बांधण्यासाठी काही लोक झाडे तोडत आहेत. मी त्या लोकांना झाडे तोडू नका असे सांगेन, झाडाचे महत्त्व समजून सांगेन आणि गावातील लोकांना एकत्र करून झाडे वाचवण्याचा प्रयत्न करेल. हे सल्ला तुम्ही देऊ शकता. हा सल्ला तुम्हाला द्यायचा आहे. बघा, हे झाले आपले 5 पार्ट. आता 6वा 7वा अजून 2 पार्ट येणार आहे. अजून तुम्ही या अगोदरचे किती 5 पार्ट बघितले नाही तर बघा, आणि आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता बोलूया की काय होणार आहे.